झाडं ही सुरुंगीची आहेत आणि इतर झाडं पण आहेत, पण जास्तीत जास्त सुरुंगी झाड आहेत. आणि हे दुर्मिळ जंगलापैकी एक जंगल आहे, कारण सुरुंगीचे जंगल झाडं भेटतात पण जंगलच नाही. हा 17 एकरचा परिसर पूर्ण आहे बघा. सध्याशी सुंदर सुंदर अशी सुगंधी फुलं आलेली आहेत बघा. सुरुंगीचे कळे बघतोय आपण. अशा प्रकारे संपूर्ण वातावरण आता एकदम सुगंधी झालेलं आहे इकडे. आणि ह्या कळ्यांमुळे अनेक पक्षी आकर्षिले जातात या ठिकाणी. नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईव्ह आर्ट कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत. आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत सुरुंगीची देवराई, आणि ही आहे निरोम तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी फोनकनदेवी मंदिराच्या देवराईमध्ये. 17.5 एकर म्हणजे 17 एकर जवळपास ही देवराई आहे. आणि या देवराईमध्ये अनेक सुरुंगीचे झाड आहेत. आता ह्या सीझनचा म्हणजे सध्या सुरुंगीला आता फुलं यायला लागले, म्हणजे कळे यायला लागले. तर आता आपण आलोय सुरुंगीच्या देवराईमध्ये आणि इथल्या निसर्गाचा आपण आनंद घेऊया. आणि या ठिकाणी अनेक पक्ष्यांचे आवाज असतात बघा. सध्या मी देवराईमध्येच आहे आणि अनेक प्रकारचे पक्षी सध्या या देवराईमध्ये आलेले आहेत, कारण फुलांचं सीझन चालू झाल्यामुळे. तर आता आपण पाहूया ह्या वर्षीची सुरुंगीची फुलं कशी आली ती बघूया. आणि सुंदर असे पक्ष्यांचे आवाज आजूबाजूला. संपूर्ण मंदिर परिसर आणि आजूबाजूची देवराई या प्रतिमेची सुंदर निसर्ग आहे. आता आपण कुळाच्या मंदिराकडे आलो. इकडे 17 एकर मध्ये देवराई आहे. आता आपण या मंदिरात पण आशीर्वाद घेऊया आणि मग आपण देवराईत जाऊया. सुंदर परिसर आपण. आणि विविध प्रकारचे पक्षी, दुर्मिळ पक्षी या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील, ऐकायला भेटतील त्यांचे आवाज. आणि इथली भावई देवीचं स्थान हे सुद्धा पुरातन शिल्प आहे. भावदेवी, भावई देवी, गजांत लक्ष्मी, गजलक्ष्मी, गजांत लक्ष्मी. इकडे गणपती आहे बाजूला. एकदम पुरातन हे शिल्प आहे. तर आता आपण देवराईमध्ये बघूया कशा प्रकारे झाडं आहेत ती. सध्या या देवराईमध्ये जवळपास 80 ते 90% झाडं ही सुरुंगीची आहेत. आणि इतर झाडं पण आहेत, पण जास्तीत जास्त सुरुंगी झाड आहेत. आणि हे दुर्मिळ जंगलापैकी एक जंगल आहे, कारण सुरुंगीचे जंगल झाडं भेटतात पण जंगलच नाही. हा 17 एकरचा परिसर पूर्ण आहे बघा. सध्याशी सुंदर सुंदर अशी सुगंधी फुलं आलेली आहेत बघा. सुरुंगीचे कळे बघतोय आपण.
अशा प्रकारे संपूर्ण वातावरण आता एकदम सुगंधी झालेलं आहे इकडे. आणि ह्या कळ्यांमुळे अनेक पक्षी आकर्षिले जातात या ठिकाणी. अशा प्रकारे प्रत्येक फांदीवरती आता फुलांनी कळे आलेले आहेत. बघा आणि सध्या दुर्मिळ झालेली अनेक झाडं या परिसरामध्ये आहेत. आणि या फुलांमुळे अनेक प्रकारच्या माश्या, मधमाश्या, अनेक कीटक आकर्षिले जातात. हे बघा, माशांचा आवाज सुद्धा येते. तर अशा प्रकारे इथलं वातावरण एकदम सुगंधी झालेलं आहे. सुगंधी फुलांची, सुरुंगाची राई आणि प्रचंड प्रमाणात मासे आहेत तिकडे. सगळ्या मधमाशा एकत्र झालेल्या तिकडे. मधमाशा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या माश्या. आणि अशा प्रकारे प्रत्येक फांदीवरती आता अशी फुलं आलेली आहे. आपण इथून ड्रोन शॉट सुद्धा घेणार आहोत एंडिंगला, म्हणजे तुम्हाला ही देवराई कशी असेल ती कळेल आणि निरोम गाव सुद्धा समजेल कसं आहे ते. अशा प्रकारची सगळी फुलं आली जातात. प्रत्येक फांदीला फुलं, कळ्या, फुले, प्रत्येक झाड आता फुलांनी भरून गेले एकदम. आणि आता दुर्मिळच चालली फुलं बघतोय आपण, खूप दुर्मिळच चालली झाडं. हे बघा इथे सुद्धा. आणि इकडे अनेक मधमाशी आहेत. बघा ही मधमाशी आहे या फुलावरती. अशा प्रकारे वेगवेगळ्या माश्या आकर्षिल्या जातात. अशा प्रकारे दुर्मिळ अशी सुरुंगीची देवराई, निरोम तालुका, मालवण जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक, आणि याची भूगोलमध्ये नोंद सुद्धा आहे, कारण दुर्मिळ झाड आहेत आणि मोठी देवराई आहे. 17 एकर. आणि अप्रतिम असा परिसर वाटतोय या सुरुंगीच्या झाडांमुळे. घनदाट अशी सुरुंगीची देवराई. अशा प्रकारे लालपरी सुद्धा आपली आलेली आहे. सुंदर अशी निसर्गरम्य देवराई, सुरुंगीची झाडं आणि एक अप्रतिम असं निसर्गरम्य असं वातावरण. अशा प्रकारे आपण सुरुंगीची देवराई बघितलेली आहे. तर आता आपण एन्जॉय करूया इथले ड्रोन शॉट.
मस्त रस्त्याच्या दुतर्फा झाड आहेत सुंदर. आणि समोर आहे ते सुंदर असं फोंडकनदेव मंदिर. श्री मोरेश्वर प्रसन्न. तर हा संपूर्ण परिसर अशा प्रकारे घनदाट अशा सुरुंगीच्या देवराईमध्ये ही सुंदर सुंदर घर आहे बघा. निरोम देऊळवाडी. सुंदर वातावरण झाले मस्त.